भर पावसामध्ये आपण आपल्या परंपरेनुसार विजयादशमीचा मेळावा हा परंपरेला साजेल असा घेतला आणि तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो। हे धन्यवाद एवढ्यासाठी की आज भाजप असेल, मिंदे असेल, त्यांच्याकडे पैसा आहे, पण जीवाला जीव देणारी माणसं नाहीयेत। त्या दिवशी पाऊस पडत होता, तो पाऊस मला मध्ये जाणवत होता, मध्ये जाणवतही नव्हता, कारण तुमचा प्रतिसाद एवढा होता की पाऊसही त्याच्यासमोर फिका पडला। पण एक गोष्ट नक्की की पावसामुळे काही फटक्यातनं वाचले, नाही आता आणखीन फटकावणार होतो। आजचा विषय हा फार गंभीर आहे आणि आज आपली फक्त ही विभाग प्रमुखांना मी नेहमी भेटत असतो, शाखा प्रमुखांच्याही बैठका मी घेत असतो, पण उपशाखा प्रमुखांना कधी उपशाखा प्रमुख म्हणून एकत्र भेटलो नव्हतो। बरेच दिवसापासून माझ्या मनात होतं की उपशाखा प्रमुखांची एक बैठक घ्यावी। आता बैठक घेता घेता हा छोटेखानी आपली सभाच झाली। अजूनही गटप्रमुखांचा मेळावा बाकी आहे, गटप्रमुखांचाही मेळावा घेणार आहे, पण त्याला अजून काही थोडे दिवस जाऊ द्यावे लागतील। तोपर्यंत मी खास करून तुमच्यावरती जबाबदारी टाकणार आहे, कारण विभाग प्रमुख म्हटल्यानंतर साधारणतः त्याच्याकडे 3 विधानसभा मतदारसंघ येतात। एक उपविभाग प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे साधारणतः 3 शाखा येतात। एक शाखा प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे एक महापालिका वॉर्ड येतो आणि उपशाखा प्रमुखाकडे मात्र 2 ते 3 मतदार याद्या येतात। बरोबर आहे? मग आता आदित्यने जे काही तुम्हाला दाखवलं, हे काम वरळीतलं आत्तापर्यंत त्यांनी गेल्या काही दिवसात केलेलं दाखवलं। अजून खोलवर जायचंय आपल्याला, तर अख्खी मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचंय आणि त्याची सुरुवात मुंबईपासून करायची, कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे, खास करून 2 व्यापाऱ्यांचा। नाही ते तुमच्या मनातलं मला माहिती आहे, पण ते मी माईकवर नाही बोलू शकत। आजच एक जण येऊन गेला, म्हणजे आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही। सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या। पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे, आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या, पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो, नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। बरं भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ, डोक्यावर फोड नाही तर दगडावर फोड, एकच आहे। पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका, म्हणजे ह्याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले, ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले, आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची। अरे उभा राहून दाखव समोर। आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे, आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत। आता संजय राऊत म्हणाले ना, तशी तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये, तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आहे। एकेका ब्रह्मचार्याला 40-40 पोरं झाली कशी? आणि मग ब्रह्मचार्याला जर का 40 पोरं होत असतील तर मला ते तुकाराम महाराजांचा अभंग आठवला, आणि तीच परिस्थिती भाजपची झाली। गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेलं। आता तो अभंग जाऊन, जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ, तसा ह्याचा संदर्भ तुम्ही मुद्दामून शोधा। तुकाराम महाराज असं का म्हणाले, हा अभंग आहे,
गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. तसं आज भाजपची परिस्थिती आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य, त्याचा अर्थ नाही मी आता सांगत. आजचा विषय हा एवढ्यासाठी फार महत्त्वाचा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो आणि तशी लोकशाहीच आहे. शिवसेना प्रमुख जे आपल्याला सांगायचे की आपल्यात ती एक जी म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा, म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते. लोकशाहीमध्ये काय झालं, यथा प्रजा तथा राजा, कारण लोक हे राजा निवडत असतात. म्हणजे लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतात. आत्ताची परिस्थिती अशी की सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे. म्हणजे सरकार ठरवणार कोणी मतदान करायचं आणि कोणी नाही करायचं. याला उडवा, त्याला वरती गेले कोणाचा तरी त्याला सर्व पित्री म्हणून खाली आणा. हे असे सगळे बोगस प्रकार यांचे चाललेले आहेत.